विद्यार्थी मित्र हो, मागच्या लेक्चरला आपण स्पर्मॅटोजेनेसिस हा पॉईंट डिस्कस केला होता की ज्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की स्पर्मॅटोजेनेसिस 3 स्टेपमधून पूर्ण होतं. पहिली स्टेप आहे मल्टिप्लिकेशन फेज, दुसरी ग्रोथ फेज आणि तिसरी फेज कोणती, मॅच्युरेशन फेज. अशा 3 प्रोसेसमधून, 3 स्टेपमधून, 3 फेजमधून स्पर्मॅटोजेनेसिस प्रक्रिया पूर्ण होते आणि शेवटी स्पर्मॅटोझोआ किंवा स्पर्म्स तयार होतात. त्याच्यानंतर स्पर्मची रचना कशी असते तेही आपण पाहिलेलं आहे. स्पर्मचे 4 पार्ट आहेत, हेड, नेक, मिडल पीस आणि टेल. त्याची रचना पण मागच्या वेळेला आपण पाहिलेली आहे. आत्ता आपण याच्या पुढचं आर्टिकल ओजेनेसिस याच्याबद्दल चर्चा करतो आहोत. ओजेनेसिस जसं स्पर्मॅटोजेनेसिसची डेफिनेशन आपण काय पाहिली होती की ज्या प्रोसेसमध्ये टेस्टिसच्या आतमध्ये जे प्रायमॉर्डियल जर्मसेल असतात त्या जर्मसेलपासून स्पर्मची निर्मिती होणं याला आपण स्पर्मॅटोजेनेसिस म्हटलेलं आहे. अगदी त्याच पद्धतीनं ओजेनेसिस म्हणजे नेमकं काय, तर ओव्हरीच्या आतमध्ये जो जर्मिनल एपिथेलियम किंवा जर्मसेल्स आहेत किंवा प्रायमॉर्डियल जर्मसेल्स आहेत त्या जर्मसेल्सपासून ओगोनियम आणि शेवटी ओव्हम किंवा फिमेल गॅमेट तयार होणं, या प्रोसेसला आपण ओजेनेसिस असं कन्सिडर करतो. तर पुन्हा ओजेनेसिस डेफिनेशन सांगतो. फॉर्मेशन ऑफ ओव्हम फ्रॉम प्रायमॉर्डियल जर्मसेल्स ऑफ ओव्हरी इज कॉल्ड ॲज ओजेनेसिस. अँड ओजेनेसिस ऑल्सो इन्व्हॉल्व 3 phases. Number 1, mitotic phase or multiplication phase. First phase, multiplication. The term multiplication itself indicates that in this phase there is multiplication due to repeated mitotic division. The primordial germ cells undergo the process of repeated mitotic divisions to produce large number of gamete mother cells or oogonial cells, and these cells are actually developed during embryonic condition of the female, during embryonic condition of a female baby. Okay, पहिल्या फेजचं नाव काय, मल्टिप्लिकेशन फेज. आणि मग मल्टिप्लिकेशन मध्ये नेमकं काय होतं हे आपण स्पर्मॅटोजेनेसिस मध्ये पाहिलं. सेम प्रक्रिया इथं होते आहे. मल्टिप्लिकेशन होतंय. कोणाचं मल्टिप्लिकेशन होतंय, प्रायमॉर्डियल जर्मसेल. दिस इज द प्रायमॉर्डियल जर्मसेल. ही ओव्हरी मधली प्रायमॉर्डियल जर्मसेल आहे. अर्थात ही सेल डिप्लॉइड असते आणि ही प्रायमॉर्डियल जर्मसेल जी आहे ही सेल, it is diploid. This cell undergo the mitotic divisions, repeated mitotic division. या सेलचं पुन्हा पुन्हा विभाजन होतं मायटोसिस या पद्धतीनं आणि एका सेलच्या अनेक सेल तयार होतात की ज्या सेलला आपण गॅमेट मदर सेल किंवा ओगोनियल सेल्स. तर हे ह्या एकाच्या 2 होतात बघा. ही प्रायमॉर्डियल जर्मसेल एक आहे. आता प्रायमॉर्डियल जर्मसेल ओव्हरीमध्ये असंख्य आहेत. प्रत्येक पेशीमध्ये याच पद्धतीनं मल्टिप्लिकेशन होणार आहे. एकाच्या 2 झाल्या बघा. ही एक सेल झाली, ही दुसरी सेल झाली. आता या सेलचं नाव काय असेल, याच्यापेक्षा वेगळं असेल. एकाच्या 2 झाल्या, पुन्हा 2च्या 4 होतील. ओके, अशा पद्धतीनं या सेल पासून, एका सेल पासून अनेक गॅमेट मदर सेल्स किंवा ओगोनियल सेल्स किंवा सिंपली वी कॅन से ओगोनिया
ओगोनिया असे म्हणतो. अँड दीज आर ऑल्सो डिप्लॉइड. ह्या सगळ्या सेल कशा असतात? डिप्लॉइड असतात. दॅट मीन्स दे आर हॅव्हिंग डबल सेट ऑफ क्रोमोसोम्स. गुणसूत्राचे 2 सेट असतात आणि म्हणून ही डिप्लॉइड कंडिशन आहे. ओके, दिस इज द फर्स्ट फेज. ही पहिली फेज आहे. इथून ते इथपर्यंत पहिली फेज आहे. या फेजचं नाव काय? मल्टिप्लिकेशन फेज. का बरं मल्टिप्लिकेशन फेज नाव दिलं? कारण या फेजमध्ये ही सेल मल्टिप्लाय होते. कशामुळे मल्टिप्लाय होते? मायटोसिसमुळं. ओके, इथं पहिली स्टेप संपली. ठीक आहे, पहिल्या स्टेपमध्ये. अर्थात ही प्रक्रिया कधी घडते माहिती आहे का? जेव्हा मुलगी आईच्या गर्भाशयामध्ये वाढत असते तेव्हाच. म्हणजे त्या मुलीचा अजून जन्मसुद्धा झालेला नाही, त्याच्या अगोदरपासून त्या मुलीच्या शरीरामध्ये असणाऱ्या ओव्हरीमध्ये या प्रकारच्या ओगोनिया होतात. मिलियन्स ऑफ ओगोनिया आर प्रोड्युस्ड ड्युरिंग एम्ब्रियोनिक कंडिशन. एम्ब्रियोनिक कंडिशनमध्ये असे असंख्य ओगोनिया तयार होतात. ओके, आता दुसरी स्टेपचं नाव काय आपल्याला अर्थातच माहित आहे. सेकंड स्टेप, सेकंड फेज, ग्रोथ फेज. ग्रोथ फेज ऑफ दीज ओगोनियल सेल्स और ओगोनिया और गॅमेट मदर सेल. हे जे ओगोनिया तयार झालेले आहेत, ऑफ विच सम ओगोनिया और ओगोनियल सेल्स और गॅमेट मदर सेल्स stop dividing and growth increases in size due to accumulation of food material. याच्यामध्ये यापैकी काहींची मायटोटिक प्रक्रिया थांबते, मायटोसिस ही प्रोसेस थांबते आणि आकार वाढतो. कशामुळं? ड्यू टू अक्युम्युलेशन ऑफ फूड मटेरियल. ओके, तर आता समजा आपण ही सेल घेतली किंवा हे कुठली पण एक आपण कन्सिडर करू शकतो. जसं इथं घडते तसं इकडे पण घडते. आपण समजा एक सेल घेतली, असं गृहीत धरूया या सेलचा आकार वाढलेला आहे. जसं याचा वाढणार आहे तसं याचं पण वाढणारच आहे. ओके, दुसऱ्या स्टेपचं नाव काय? ग्रोथ फेज. ग्रोथ फेज मध्ये काय होतंय? याचा आकार वाढतोय. ठीक आहे, आणि त्याच्यापासून काय तयार होतंय? प्रायमरी. हे झालं. हे काय आहे? प्रायमरी ओगोनियम. प्रायमरी oocyte. ओगोनियम पासून oocyte तयार होतं. याचं नाव काय म्हणूया आपण? प्रायमरी oocyte. प्रायमरी oocyte. आता प्रायमरी oocyte हॅप्लॉइड असेल का डिप्लॉइड असेल? हॅप्लॉइड म्हणजे गुणसूत्राचा एक सेट, डिप्लॉइड म्हणजे 2 सेट. इथं तुम्हाला काय झालं? हे कसे सेल आहे? या सगळ्या सेल डिप्लॉइड आहे. इथं फरक काय झालाय? फक्त आकार वाढलाय. म्हणजे ही पेशी सुद्धा डिप्लॉइडच पाहिजे. म्हणजे प्रायमरी oocyte इज युजली डिप्लॉइड. ओके, कळतंय का? तर ही सेल असेल डिप्लॉइड. इथं झाली दुसरी फेज आहे. दुसऱ्या फेज मध्ये काही बदल झालेला नाही, फक्त या सेलचा आकार वाढलेला आहे. कशामुळे आकार वाढलेला आहे? ड्यू टू अक्युम्युलेशन ऑफ फूड मटेरियल. ओके, आता आपण तिसऱ्या फेज मध्ये जाऊया. तिसऱ्या फेजचं नाव काय आहे? मॅच्युरेशन फेज. मॅच्युरेशन. आता हे नावच सांगते आपल्याला या फेज मध्ये काय होत असेल. ही सेल आहे, ही सेल मॅच्युअर होते. आता कशी होते हे आपण बघणार आहोत. आता हे जे प्रायमरी oocyte तयार झालेलं आहे, या प्रायमरी oocyte इट अंडरगोज मियोसिस अँड नॉट मायटोसिस. इथंपर्यंत काय झालं? मायटोसिस इथंपर्यंत. आता दुसऱ्या फेज मध्ये ग्रोथ झाले. पहिली फेज मल्टिप्लिकेशन, दुसरी फेज ग्रोथ, तिसरी फेज मॅच्युरेशन आहे. आणि तिसऱ्या फेज मध्ये होतं ही सेल डिवाइड होते. पण सेल डिव्हिजनचा कुठला टाइप? मियोसिस. या प्रकाराने ही सेल डिवाइड होते. म्हणजे इथं होतंय मियोसिस. आता मियोसिस 2 वेळा होतं, मियोसिस 1 आणि मियोसिस 2. मियोसिस 1 मध्ये काय होतं बघा? ही सेल डिवाइड झाली म्हणजे एकाच्या 2 सेल तयार झाल्या. स्पर्मेटोजेनेसिस मध्ये पण सेम असंच आपण पाहिलं होतं ना, तसंच इथं पण झालंय बघा. एका सेलच्या 2 सेल तयार झाल्या. ठीक आहे, एका सेलच्या 2 सेल तयार झाल्या. ही एक आहे,
आणि ही दुसरी सेल आहे. आता गंमत इथं अशी आहे बघा, जरी या दोन सेल तयार झाल्या तरी सुद्धा या दोन सेल सारख्या नसतात. म्हणजे एक सेल लहान असते, एक सेल लहान आणि एक सेल मोठी असते. का? कारण या सेलचं डिव्हिजन होतानाच असं होतं, याच्यातलं न्यूक्लिअर मटेरियल, क्रोमोसोमल मटेरियल हे टोटली डिवाइड होतं, परंतु याच्या आतमध्ये जो सायटोप्लाझम आहे इट डिवाइड्स अनइक्वली ड्यू टू अनइक्वल डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. टू अनइक्वल साइज्ड सेल्स आर प्रोड्यूस्ड विच आर नेम्ड ॲज. तर यापैकी मग जी लार्ज साइज्ड सेल आहे त्याला म्हणायचं, या लार्ज साइज्ड सेलला सेकंडरी, हे जे आहे इट इज कॉल्ड ॲज सेकंडरी oocyte. सेकंडरी oocyte. ओके. आणि हे जे लहान जे आहे ना याला म्हणायचं पोलार बॉडी. अर्थात ही फर्स्ट पोलार बॉडी असेल, पहिली पोलार बॉडी, नंतर अजून होणार आहे का. दिस इज फर्स्ट पोलार बॉडी, फर्स्ट पोलार बॉडी. ठीक आहे. इथं मियोसिस 1 झालेलं आहे. त्याच्यानंतर पुढं मियोसिस सेकंड प्रोसेस सुरू होते इथं. आणि मियोसिस सेकंड मुळे, मियोसिस सेकंड मध्ये सुद्धा काय होतं, ही सेल याच्यातलं सायटोप्लाझम जो आहे तो अनइक्वल डिव्हिजन होतं आणि त्याच्यामुळे दोन अनइक्वल साइज्ड सेल्स तयार होतात बघा. त्यातली पुन्हा एक मोठी सेल असेल आणि पुन्हा ही सेल पण डिवाइड होते आणि याच्या मात्र पुन्हा दोन त्याच्यासारख्याच म्हणजे पोलार बॉडी तयार होते. इथं बघा कसं झालंय, एक मोठी सेल आणि एक लहान सेल, ही झाली सेकंड पोलार बॉडी. सेकंड पोलार बॉडी, सेकंड पोलार बॉडी. ठीक आहे. अर्थात आता हे काय असेल मग, हे झालं ओव्हम किंवा फिमेल गॅमेट. परंतु इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची, सेकंडरी oocyte मॅच्युरेशन फेज मध्ये जरी प्रवेश केला तरी मॅच्युरेशन इथं पूर्ण होत नाही. इथं मियोसिस सेकंड होतं, परंतु मियोसिस सेकंड मेटाफेज पर्यंतच होतं. अँड इट इज द मियोसिस सेकंड फेज इज अरेस्टेड. म्हणजे तात्पुरती मियोसिस सेकंड ही प्रक्रिया अर्धवट राहते, पूर्ण होत नाही. मग ही मियोसिस सेकंड प्रक्रिया कधी पूर्ण होते माहिती आहे का, इथं जरी मी ओव्हम नाव दिलं तर ही प्रक्रिया जेव्हा हे सेकंडरी oocyte ओव्हरीमधून रिलीज होतं, त्या ह्याच्या फॉलिकलमधून, ग्राफियन फॉलिकलमधून हे सेकंडरी oocyte रिलीज होतं, फॅलोपियन ट्यूबमधून ते अँप्युलामध्ये जातं. आणि जर अँप्युलामध्ये त्या ओव्हमला किंवा या सेकंडरी oocyteला स्पर्म मिळाला, अर्थात ते मेटिंग झालं, तर काय होणार आहे, पुरुषाकडून पुरुष बीज स्त्रीच्या जननेंद्रियामध्ये सोडलं जाईल आणि ते त्या सेकंडरी oocyte जवळ जाईल. आणि एकदा का ते स्पर्म सेकंडरी oocyte मध्ये घुसलं, आतमध्ये गेलं की मग सेकंड मॅच्युरेशन डिव्हिजन पूर्ण होते आणि मग त्या फेजला तुम्ही ओव्हम असं म्हणू शकता किंवा फिमेल गॅमेट हे पूर्ण मॅच्युअर झालेलं इथं असेल. आणि समजा आता हे कधी झालं, फर्टिलायझेशन झालं तर, आणि समजा फर्टिलायझेशन नाहीच झालं तर मग याचं काय. समजा फर्टिलायझेशन झालं नाही तर सेकंडरी oocyte ओव्हरीमधून बाहेर पडेल का, पडणारच आहे. मग त्याचं होतं काय, ते फॅलोपियन ट्यूबमध्ये जातं, स्पर्मची वाट बघतं आणि स्पर्म जर नाही आला तर ते पुन्हा डिजनरेट होतं किंवा ते मेन्सस बरोबर, पुढच्या मासिक पाळी बरोबर हे रक्तस्रावामार्फत बाहेर टाकलं जातं. सेकंडरी oocyte, ओव्हम नाही. ओव्हम कधी म्हणायचं, मियोसिस सेकंड किंवा मॅच्युरेशन सेकंड डिव्हिजन पूर्ण झाल्यानंतर त्याला आपण ओव्हम म्हणतोय. आणि हे ओव्हम कधी पूर्ण, मॅच्युअर ओव्हम कधी तयार होतोय, स्पर्मची एंट्री आत झाल्यानंतर. ओके. तर अशा पद्धतीनं मियोसिस सेकंडमध्ये हे या सेलच्या दोन सेल झाल्या, त्यातली एक सेल मोठी आहे त्याला म्हणायचं ओव्हम, हे मॅच्युरेशन झाल्यानंतर बघ का. आणि दुसरी सेल जी छोटी आहे त्याला म्हणायचं सेकंड पोलार बॉडी, ही सेकंड पोलार बॉडी आणि हे ओव्हम असेल.
सिमिलरली त्याच पद्धतीनं जसं इथे एकाच्या 2 सेल झाले बघा, तसं याच्या पण 2 सेल तयार होणार आहेत बरं का. याच्या 2 झाल्या काय, 1 आणि 2. पुन्हा याच्या 2 झाल्या 1 आणि 2. तशा याच्या पण 2 होतील ना, याच्या पण 2 होतात बघा. ही एक सेल आणि ही दुसरी सेल. या पण पोलार बॉडीज आहेत. याच्या 2 पोलार बॉडीज तयार झालेल्या आहेत. अशा पद्धतीने पुन्हा एकदा थोडक्यात सांगतो. ओजेनेसिस प्रोसेसमध्ये 3 स्टेप आहेत. मल्टिप्लिकेशन फेज, त्यामध्ये एका सेल पासून अनेक सेल तयार झाल्या, त्याला ओगोनिया म्हणायचं. ओगोनिया मुलीचा जन्म होण्याच्या अगोदरच तिच्या ओव्हरीमध्ये तयार होत असतात. त्याच्यानंतर या ओगोनियापासून जसं वय वाढत जाईल तसं त्याच्यामध्ये बदल होत जातो आणि त्यातलं एक ओगोनियम मॅच्युअर होतो की त्याला ग्राफियन फॉलिकल म्हणायचं, आणि त्याच्यामध्ये ओसाइट असतं. ते आता प्रायमरी ओसाइट असेल. पुन्हा प्रायमरी ओसाइट आणखीन मोठं होतं आणि शेवटच्या टप्प्यामध्ये प्रवेश करतं की ज्याला मॅच्युरेशन म्हणायचं. मॅच्युरेशन, मल्टिप्लिकेशन फेज. इथं ग्रोथ झाली आहे. ग्रोथ झाली की प्रायमरी ओसाइट म्हणायचं. प्रायमरी ओसाइट त्याचं मॅच्युरेशन झालं की मग शेवटी त्याला ओव्हम म्हणायचं. ठीक आहे. अशा पद्धतीनं ओजेनेसिस प्रोसेस पूर्ण झाली आहे. लक्षात आलं नसेल तर तुम्ही केव्हाही मला कॉन्टॅक्ट करू शकता. ओके. पुन्हा मी रिपीट करून सांगू शकतो किंवा सांगेन तुम्हाला, काही प्रॉब्लेम नाही, फक्त मला तसं कळवायचं. आता आपल्याला काय बघायचं, हे ओव्हम असतं तरी कसं. ऍक्च्युली हे ओव्हम नंतर बघूया, पण त्याच्या अगोदर ओव्हम म्हणजेच सेकंडरी ओसाइट बरं का. ओव्हम ऍक्च्युली मॅच्युअर फर्टिलायझेशन होताना त्याला ओव्हम म्हणायचं. या 2 प्रोसेस, मॅच्युरेशन होणं आणि फर्टिलायझेशन, या 2 सायमल्टेनियस प्रोसेस असतात. दोन्ही एकाच वेळेस होतं. फर्टिलायझेशन झालं की त्याला ओव्हम म्हणायचं. ओव्हम झालं की ओव्हम म्हणजेच फर्टिलायझेशनच्या वेळेलाच तयार होतंय. कळलं का. आता याची रचना कशी आहे, याची म्हणजे सेकंडरी ओसाइट. हे सेकंडरी ओसाइट बघा. याची रचना आपण बघूया. सेकंडरी ओसाइट, आणि सेकंडरी ओसाइट मध्ये फारसा काय बदल होत नाही मॅच्युरेशन होताना, फक्त ते मॅच्युअर होतं एवढंच. सेकंडरी ओसाइट सिंपल स्ट्रक्चर आहे बघा त्याचं. सेकंडरी ओसाइट इट इज लार्ज साइज. स्पर्मचं कसं असतं, एकदम लहान असतात. ओव्हम किंवा सेकंडरी ओसाइट इट इज लार्ज, स्पेरिकल, गोल असते. साधारणतः 100 मायक्रोमीटर किंवा 100 मायक्रॉन एवढी त्याची साईज असते. 100 मायक्रोमीटर, 100 मायक्रोमीटर. आणि ह्याचं लार्ज साईज असते, मोठी साईज असेल, स्पेरिकल असेल, गोल असेल, आणि अर्थातच याच्या आतमध्ये न्यूक्लियस असेल. आणि दुसरी गोष्ट, याच्या आतमध्ये सायटोप्लाझम, हा सायटोप्लाझम असतो. बट इट इज हॅव्हिंग व्हेरी स्मॉल अमाउंट ऑफ योक अँड देअरफॉर इट इज कॉल्ड एज मायक्रोलेसिथल एग. ह्युमन एग, ह्युमनच्या फिमेलचं जे एग आहे ते मायक्रोलेसिथल आहे, कारण याच्यामध्ये योक, तुम्हाला माहित आहे अंड्यामध्ये 2 पार्ट असतात, योक आणि अल्ब्युमिन. अल्ब्युमिन पांढऱ्या रंगाचं असतं आणि योक पिवळसर रंगाचं असतं. तर याच्यामध्ये पिवळसर भाग अत्यंत कमी असतो आणि म्हणून त्याला म्हणायचं मायक्रोलेसिथल एग. हे स्पेरिकल आहे, गोल आहे आणि नॉन मोटाईल आहे. स्पर्म मोटाईल असतात, तसं ओव्हम मोटाईल नसतं. इट इज नॉन मोटाईल अँड इट इज कव्हर्ड बाय 3, याच्यावरती 3 मेम्ब्रेन आहेत. द इनरमोस्ट मेम्ब्रेन इज कॉल्ड एज व्हायटेलाइन मेम्ब्रेन. हा आतला व्हायटेलाइन मेम्ब्रेन. याच्यावरती हा झोना पेलुसिडा असा दुसरा लेअर असतो. झोना पेलुसिडा हा दुसरा लेअर आहे, झोना पेलुसिडा. आणि याच्यावरती एक लेअर असतो की ज्या लेअरचं नाव आहे कोरोना रॅडिएटा. ठीक आहे, लक्षात येते का बघा. हे 3 लेअर दाखवतो मी. एका सगळ्यात आतला जो लेअर आहे, द इनरमोस्ट लेअर, इट इज कॉल्ड एज व्हायटेलाइन मेम्ब्रेन. मिडल लेअर इज कॉल्ड एज झोना पेलुसिडा, हा झोना पेलुसिडा आहे. अँड आउटरमोस्ट लेअर इज कॉल्ड एज कोरोना रॅडिएटा. सगळ्यात आतला
कुठला लेअर सांगितला आता मी? व्हाइटेलाइन मेम्ब्रेन. ओके, सगळ्यात आतला लेअर हा व्हाइटेलाइन मेम्ब्रेन. हा सगळ्यात आतला असतो बरं का, व्हाइटेलाइन मेम्ब्रेन. त्यानंतर 2 नंबरचा हा झोना पेलुसिडा. आणि तिसरा जो लेअर आहे त्याचं नाव आहे कोरोना रॅडिएटा. अर्थात शेवटचा जो लेअर आहे कोरोना रॅडिएटा, इट इज प्रोव्हाइड विथ फॉलिक्युलर सेल्स. याच्यावरती अशा या फॉलिक्युलर सेल्स असतात. या सगळीकडे इरेग्युलर साईज आकाराच्या या फॉलिक्युलर सेल्स कोणाच्या भोवती आहेत? कोरोना रॅडिएटाच्या भोवती फॉलिक्युलर सेल्स आहेत. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं हे 3 लेअर लक्षात आले का बघा. पहिल्या लेअरचं नाव काय? व्हाइटलाइन मेम्ब्रेन. तो कुठे आहे? सगळ्यात आतमध्ये, इनर मोस्ट लेअर व्हाइटलाइन मेम्ब्रेन. 2 नंबरचा झोना पेलुसिडा आणि 3 नंबरचा लेअर कोरोना रॅडिएटा. आता आणि इथं एक छोटीशी बॉडी असते की ज्याला म्हणायचं पोलार बॉडी. हे काय आहे? हे न्यूक्लियस आहे बघा, हे न्यूक्लियस. ही पोलार बॉडी. पोलार बॉडीचं काम काय आहे माहिती आहे का? पोलार बॉडी प्रोव्हाइड्स नरिशमेंट और न्यूट्रिशन टू दी ओहम. या ओहमला नरिशमेंट करण्याचं काम त्या पोलार बॉडीचं आहे. आलं. आता ज्या बाजूला न्यूक्लियस किंवा ही पोलार बॉडी आहे त्याला म्हणायचं ॲनिमल पोल आणि याच्या विरुद्ध बाजूचा व्हेजिटल पोल. अजून एक महत्वाचं म्हणजे या दोन्हीच्या मध्ये तुम्हाला स्पेस दिसते पहा, ही पेरी व्हाइटेलाइन स्पेस. ही पेरी व्हाइटेलाइन स्पेस आणि याच्यामध्ये ही पोलार बॉडी असते. तर अशा पद्धतीनं सेकंडरी ओसाइटचं स्ट्रक्चर आहे बघा. एकदम सिंपल आहे, स्पेरिकल आहे. 3 लेअर लक्षात ठेवायचे, व्हाइटलाइन मेम्ब्रेन, झोना पेलुसिडा आणि कोरोना रॅडिएटा. आणि कोरोना रॅडिएटावरती सगळे फॉलिक्युलर सेल दाखवायचे. ठीक आहे, तर तुर्त आपण इथं थांबूया. जाता जाता पुन्हा एकदा सांगेन की आपण आज ओजेनेसिस पाहिलं आहे, ते पण 3 टप्प्यातून पूर्ण होत आहे. पहिली फेज मल्टिप्लिकेशन, दुसरी फेज ग्रोथ आणि तिसरी मॅच्युरेशन. ओके.